भारतीय जनता पक्ष म्हणजे खास करून नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री आणि त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ हे 365 दिवस निवडणुकीचीच प्रॅक्टिस करत असतात. या देशामध्ये इतर काही प्रश्न आहेत, विकासाचे प्रश्न आहेत, रोजगाराचे प्रश्न आहेत, सुरक्षेचे प्रश्न आहेत, महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न आहेत. हे त्यांच्या खिचगंटीत नाही. 365 दिवस रोज निवडणुका कशा लढायच्या आणि कशा जिंकता येतील यावरच त्यांचं काम चाललेलं असतं. देशाचे प्रधानमंत्री, इतका मोठा देश, जगामध्ये इतक्या घडामोडी सुरू आहेत आणि देशाचे पंतप्रधान 5 राज्याच्या निवडणुकामध्ये 2 महिने स्वतःला झोकून देतात. गृहमंत्री 20-20 दिवस जाऊन पश्चिम बंगालमध्ये राहतात. संपूर्ण सत्ता, पैसा याचा वापर केला जातो. त्याच्यामुळे कोण निवडणुका जिंकलं आणि कोण निवडणुका हरलं याबाबत ह्या निवडणुकीत चर्चाच होऊ शकत नाही. अशा प्रकारच्या निवडणुकांमध्ये अर्थात ते असे निकाल जे असतात लोकशाहीमध्ये, जरी लोकशाही या देशात राहिली नसली तरी लोकशाहीच्या नावानं हे निकाल स्वीकारायचे आणि पुन्हा एकदा उभं राहायचं. पश्चिम बंगालमध्ये आणि तामिळनाडूमधला पराभव हा देशासाठी असं म्हणतो मी आणि लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. या देशामध्ये कोणत्याही राज्यात कुठे विरोधी पक्षाचं अस्तित्वच ठेवायचं नाही ही भूमिका घेऊन जर सत्ताधारी पक्ष काम करणार असेल तर निवडणुका लढायलाच नको यापुढे विरोधी पक्षांना. लाखो मतदार कापले जातात राज्यातून आणि मतदारांची संख्या घटवून, कमी करून, कापून विजय मिळवला जातो. त्याच्यामध्ये निवडणूक आयोग सहभागी असतो त्या पापात, त्या गुन्ह्यात, आणि त्यातून विजय मिळाल्यावर जे विजय उत्सव साजरे करतात ते लोकशाहीच्या छातीवर नाचतात. अशा प्रकारच्या निवडणुका या पाकिस्तानात होतात. अशा प्रकारच्या निवडणुका रशियामध्ये होतात, पुतीन उत्सव होतो तिकडे. अन्य काही देशामध्ये होत असतील. अझरबैजानला मी अशा निवडणुका स्वतः पाहिलेल्या आहेत. म्हणजे निकालाच्या आधीच, मतमोजणीच्या आधीच तिथे मी एक दिवस आधी निकाल जाहीर झालेला पाहिला विजयाचा, हे मी स्वतः डोळ्याने पाहिले. भारतामध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं निवडणुका आणि लोकशाही जाताना दिसते आहे.